हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? होप्स की मजेत असाल आणि मजेतच राहा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज स्वयंपाकापासूनच सुरुवात केलेली आहे ब्लॉगला, कारण की आज सगळ्यांना शाळा होती आणि शाळेची टिफिन द्यायची म्हणजे खूप घाई असते सकाळी सकाळी. तर सकाळी लवकर उठले, थोडंसं फिरले वगैरे, वॉकिंग वगैरे करून नंतर मग फ्रेश झाले आणि झटपट स्वयंपाकालाच लागली मी, कारण की श्रेयूचा डब्बा द्यायचा होता, आहोंचासुद्धा डब्बा द्यायचा होता. त्यासाठी आधी स्वयंपाक करावा म्हटलं, मग बाकीची कामं तर होतच राहतात. आधी तर टिफिन बनवून देणं महत्त्वाचं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही की मी किती झटपट स्वयंपाकाला लागलेली आहे आणि पोळ्या वगैरे बनवून घेते. इथे भाजी बनवली होती, दोडक्याची भाजी बनवली होती आणि मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही, कारण की आधीच्या एका ब्लॉगमध्ये मी दोडक्याची भाजी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर केली होती. सो म्हटलं परत तेच काय दाखवायचं ना, सो डायरेक्टली ब्लॉगला सुरुवात केली. रेसिपीची शूटिंग मी काही घेतली नाही आणि आधीचीसुद्धा म्हणजे बरेच असे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याची की मला शूट करता आलं नाही, कारण की कॅमेरा सेट करणं खूप कठीण होऊन जातं. तर इथे श्रेयूची तयारी झाली आणि श्रेयश निघाला होता शाळेत. एकदा तो शाळेत गेला की मग माझी बाकीची कामं तर होतच राहतात. सो श्रेयश शाळेत गेला आणि नंतर मग मला मशीनमध्ये कपडे वगैरेसुद्धा लावायचे होते. बट तुम्ही इथे बघू शकता, बापरे, स्वयंपाक झाला आणि किचन प्रचंड अस्ताव्यस्त असं पडलेलं होतं. तर एवढं सारं किचन आधी मला साफ करून घ्यायचं होतं आणि किचन साफसूफ झाल्यानंतर मी टाकणार होते कपडे मशीनमध्ये. तर ती मशीनसुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर मी झटपट इथे किचन ओटा वगैरे आवरून घेते, कारण की एकदा किचन साफ झालं म्हणजे बाकीची झाडझूड वगैरे, फर्श वगैरे सगळी कामंही होतच राहतात. बट आधी किचन साफ असलं ना, म्हणजे कोणी येणारं जाणारं जरी असलं तर घरामध्ये फारसा गोंधळ हा वाटत नाही. तर इथे मी झटपट असं किचन आवरून घेतलं. आणि फायनली किचन हे क्लीन झालेलं होतं. तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर मी कपडे मशीनमध्ये टाकणार आहे आणि नुकतीच नवीन मशीन मी घेतलेली आहे. ती मशीनसुद्धा मला तुमच्यासोबत बऱ्याच दिवसापासून शेअर करायची आहे, कारण की तुम्हालासुद्धा नवीन मशीन घ्यायची असेल, वॉशिंग मशीन, तर तुम्ही या मशीनचा विचार नक्कीच करू शकता, कारण की मी तब्बल 10 ते 15 दिवस यूज केल्यानंतर याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ही मशीन कशी यूज केली जाते आणि कशा पद्धतीने ॲपमध्ये कपडे वगैरे निघतात, कुठलं लिक्विड मी यूज करते, हे सर्व काही इन डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता आजचा ब्लॉग बघा, तुमच्यासाठी खरंच हेल्पफुल ठरेल. तर ही आहे IFB कंपनी आहे मशीनची, वॉशिंग मशीन. तर याला मी कवर वगैरे म्हणजे जेव्हा मी मशीन परचेस केली तेव्हाच कवर वगैरेसुद्धा घेतलेली होती. तर याला दोन्ही साईडनी चैन आहे, व्यवस्थित पॅक अशी बसते तुमच्या मशीनला जर तुम्ही घेतलीत तर. आणि मशीन खराब होऊ नये यासाठी कवर ही IMPचं आहे, म्हणजे मोस्ट गरजेचं आहे, हो की नाही. तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये बरेच असे ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला वायफाय यामध्ये कनेक्ट करू शकता तुम्ही, आणि ज्या प्रकारचे तुम्हाला यामध्ये कपडे टाकायचे आहेत, म्हणजे एक्सप्रेस 50 दिलेलं आहे. तर 15 मिनटासाठी जर तुमची कमी मारलेली कपडे असतील किंवा कमी वेळेत तुम्हाला कपडे वॉश करायचे असतील, तर त्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस 50वर कपडे हे मशीनमध्ये टाकू शकता. तर इथे बरेच बघा मिक्स डेली वेअर दिलेलं आहे, त्यानंतर कॉटन, बेबी वेअर, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. आणि हे आहे ऑन ऑफचं बटन आणि स्टार्टचं बटन. तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे आहे बॉक्स, त्यामध्ये तुम्हाला लिक्विड टाकायचं असेल तर जे काही एकदम साईडचा हा बॉक्स आहे त्यामध्ये लिक्विड, मधला यामध्ये तुम्ही कम्फर्ट, म्हणजे जो की कपड्यांना सुगंध येतो ते कम्फर्ट टाकायचं आहे, आणि लास्ट वनला पावडर टाकायचं आहे. तर यामध्ये तुम्ही पावडर किंवा लिक्विड कोणताही एक ऑप्शन चूज
यूज करू शकता. दोन्हीही टाकण्याची गरज नाही. आणि ही मशीन ही फ्रंट ओपनिंग आहे, तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही समोरून ओपन होते. आणि यामध्ये तुम्हाला कपडे टाकायचे असतात. तर तुम्ही मिक्स डेली वेअरमध्ये सगळे कपडे हे ज्या पद्धतीने मी पूर्ण कपडे यामध्ये टाकलेले आहेत, जे की माझे रोजचे वापरण्याचे कपडे आहेत. आणि ते डोअर बंद करून तुम्हाला मशीन ही ऑन करायची आहे. यामध्ये मी लिक्विड टाकून घेतलेलं आहे. तर या मशीनसाठी मी सर्फ एक्सेल हे लिक्विड सध्या यूज करत आहे. कंपनीचं सुद्धा तुम्हाला लिक्विड हे मिळून जातं, बट सध्या मी ते परचेस केलेलं नाही. मी सर्फ एक्सेल हे लिक्विड यूज करते. आणि मशीन ऑन करून तुम्हाला हे जे काही बटन दिसतं ऑनचं, ते तुम्हाला 1 ते 2 मिनटासाठी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे 3 सेकंदासाठी प्रेस करून ठेवायचं आहे. थोडंसं 1-2-3 सेकंद तुम्हाला प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे मशीन ही सुरू जाईल. आणि यामध्ये तुम्हाला मिक्स डेली वेअर म्हणजे मी आता सध्या रोजचे कपडे धुवायला टाकलेली आहे. जर तुम्हाला बेडशीट वगैरे धुवायचे असतील तर तुम्ही कॉटन मिक्स वगैरे ज्या पद्धतीचे ज्या कॅटेगरीचे कपडे आहेत त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ऑप्शन हा चूज करायचा आहे. तर इथे 1 घंट्याचा टाईम मी इथे लावून दिलेला आहे. आणि ही मशीन ॲटोमॅटिक असल्यामुळे याचं टेम्परेचर टाईम हे ॲटोमॅटिक सेट होतं. बस फक्त आपल्याला स्टार्ट करून देण्याची गरज आहे. तर लगेच मी कपडे टाकल्यानंतर पूजेला सुरुवात केलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय की माझी देवपूजा ही सुरू झालेली आहे. एकदा श्रेयू वगैरे शाळेत गेले, म्हणजे श्रेयू लवकरच जातो 8:30ला. सो 9:30 ते 10च्या दरम्यान माझी देवपूजा वगैरे होते. आणि मी स्वामींना मस्त छानपैकी अंघोळ वगैरे घातलेली होती. आणि गंध वगैरे लावून छानपैकी आरती वगैरे स्वामींची ही करून घेतलेली होती. दिवसभराच्या रुटीनमध्ये देवपूजा ही खूप महत्त्वाची आहे. कारण की सकाळी देवपूजा केली म्हणजे दिवस कसा पॉझिटिव्हली स्पेंड करता येतो. मन पूर्ण दिवसभर प्रसन्न राहतं. आणि वाईट विचारांपासून आपलं जे मन आहे ते वंचित राहतं. त्यामुळे वेळात वेळ काढून सगळ्यांनी स्वामींची सेवा किंवा स्वामीचं नामस्मरण तरी नक्की करा. कारण की मला ना स्वामींचे खूप छान असे अनुभव आलेले आहेत. जेव्हापासून मी स्वामी सेवा करते तेव्हापासून खरंच माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस हे घडून आलेले आहेत. आणि देवपूजा झाल्यानंतर मी आलेली होती आरतीसाठी केंद्रामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच जे काही स्वामी भक्त आहेत ते आरतीसाठी येत असतात. आणि बघा तुम्ही की केंद्रामध्ये किती प्रसन्नतेचे वातावरण आहे. आणि स्वामी मूर्तीसुद्धा किती अगदी प्रसन्न वाटते. इथे औदुंबराला फेऱ्या घालताना इथे तुम्हाला काही बायका दिसत असतील. कारण की औदुंबराला फेऱ्या घालणं खूप भाग्यतेची मानली जाते आणि खूप छान. तर आजचा ब्लॉग हा स्वामी आरतीने आपण येथे एंड करतो आहे. तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा प्लीज कमेंट्स करून सांगा.